का पाहतो बाई, का सांगू तुला जीव नाही तुझा आता. हे बघ, माझ्या सासून एवढे मोठे गहू पाठवले, पण त्या गव्हामध्ये एवढ्या कांदे आहे, एवढे गोटे आहे, पाकडाली जात होतो खाली नाही पडत, ह्यानं चालायला जात होती त्या कुशा नाही काढता येत. आता कोणाला सांगू, आता कसं सांगू सासूला फोन करायला का मला साफ करून थोडीशी पाठवते बा म्हणून. अजून म्हणाली काहीच काम नाही कॉलनीच्या माईनं. पाकडायला जात होतो नुसतं खालीच पडतेत गहू. काही डोकंच काम नाही करत आहे, कसं करू मी. जेव्हा माझी मम्मी म्हणत होती बेटा थोडीशी करून घे ना नवऱ्याच्या घरी कामात येईल, तेव्हा मोठी हुशार होऊन म्हणत होती मी, मम्मी तू टेन्शन नको घेऊ, मी आपल्या नवऱ्याच्या घरी पूर्णच कामं करेल, पाहिजे तुझे माझी एक बी कंप्लेंट नाही येईल ना. आता आता काम पाहून असं वाटते की मम्मीच्या घरी चालली जाऊ बा म्हणून म्हणतो रे बाबा लग्न करच नाही पोरी. आता दिवसभर हेच नाही सांगते, मग संध्याकाळी नवरा घरी आहे, तो म्हणे दीक्षा झाले का मग दीदी तुझे तर कामच पाहिजे आहे, तू तर दिवसभर कामच कोणते राहते, थोडेसे तर काम राहते, भांडे घासणे कपडे धुसणे एक पोराले पाहिजे. हो पोराले पाहिजे तर किती इझी काम आहे. तो माझ्या पूर्ण गोष्टी अशा ऐकते जसं का माझ्या खूपच इमानदार पोरगा आहे. सांगाच नको, माझ्यासाठी तर काहीच कामं नाही पसरवून ठेवत. दिवाळीची साफसफाई डबे घासा, सफाई करा, झाडू मारा, पोचा मारा, फराळाचं बनवा, त्याच्यानंतर वाकरा चादऱ्या खोऱ्या पडदे खिडकीचे एवढं काही धुवायचं आहे. मग असं वाटतं तर मम्मीच्या घरी चाललं जेव्हा आणि दिवाळी होईल तेव्हा 15 दिवसांनी इथे येऊन जाऊ. आता कळलं बाई मला पोरी लग्न काऊन नाही करत ना, काऊन लग्नाले नाही म्हणतात ना, काऊन 35-35 वर्षापर्यंत कुवारं राहते. त्याला बी समजून गेला लग्न करून काही अर्थ नाही. तू का करत आहे इथं? हा हे काय करत आहे तू? काय करत आहे तू? हा हे देवा, मी तुला आतमध्ये जा म्हटलं ना, इकडे बा माझ्याकडे, मी तुला आतमध्ये जा म्हटलं ना, चल निघ तिथून, निघ म्हटलं. अरे बापरे डुगू, असं का? हेच राहते आमचे दिवसभर चालू. आणि तुम्ही लोक म्हणत्या एका मुलाला नाही सांभाळू शकत. हा आणि जिजा प्रोडक्ट आहे ना, हा 4 वर भारी आहे आता. आधीचे 1 बरं होतं पण आधीचे 4 बरे होते पण आता 1 बरं नाही, 4 वर 1 भारी. कसं झालंय आता. फेक मस्त फेक तू.